तमाम रसिक बंधू प्रेमींना माझ्या दुसऱ्या बारीचा शाहीराचा मुजरा करतो. शाहिराला सुद्धा मुजरा करायला पाहिजे. गोवा विसरलेले असते, तुम्ही विसरणार नाही. असो गोवा म्हणतात की शाहिराला नवीन शाहीर भेटला की गोवा गुंडाळतात. मी जर बोललो ना बोललो तुमचा आदर केला आदर. मी जर बोललो ना तुला तर बुवा मी एका टाकीत उडवी असा मी शाहीर आहे. एक टाक माझी भरपूर झाली बुवा तुला. बुवा म्हणतात की गवळणी भरपूर बोलणं झाले. अरे मेल्या तर सुंदर गाणं आहे गवळणीचं. ये हवा मेरे संग संग चल मेरे दिल में हुई हलचल बहता नदियां का पानी कल कल. वो म्हणतो मी आज शाहिराला सोडणार नाही. पकडून धरायचा गेलो नसतो. आणि म्हणे की शाहीर म्हणून आज तुम्ही शाहीर नव्हे बुवा. आजवर म्हणजे अंगावर केस नाही ना जेवढे कार्यक्रम केलेला आहे मी कलाकार. माझा बाप अजून गुरु म्हणून मानतो. व्यासपीठावर का नाही बसवत माहितीये का तुमच्यासारख्या येड्यांमुळे. आणि माझा बाप ज्यावेळेस गुरु म्हणतो ना बुवा तेव्हा त्याच्या डोक्यात टोपी असते. बापाची चप्पल मी अजून घातलेली नाही. तुझ्या एवढ्या मूर्ख नाही मी. तू टोपी घालतोस. मी बुवाला लावून झालेला आहे टोपी. तू मला टोपीचा शास्त्र सांगायचं नाही. बरोबर आहे की नाही. ह्याला बाप भेटले ना आणि म्हणे पाक्या गुरुचा चेला आहे मी. अरे मेला ए पाक्या गुरुच्या चेल्या तुला ठेल्या धरून आहे ना ठेल्या धरून भीक मागायला लागली. माझा नाद विषय बात अजून म्हणतो तुमच्यासारखं म्हणे इकडे तिकडे मी काय करीत नाही. काय केलं सांग. मी गाणी सुटसुटीत गायलो गेले पण केला काय मी अशी येडी आणली ना माकडं की त्यांचं जरा माकडं हो भीमाचा गर्वावर गाणं गायलाय. आणि कशी सोडतो मग ती मोठी दिलं त्याला माहित नाही मला पण तुझी सोडणार मी चांगली. इसको बोलते शेर बोलला की नाही. इसको बोलते शेर. अरे मिळाला कसला शेर. शेर कसला. इसको बोलते शेर.
असं बुवा म्हणतात की गुंडाळतात. गुंडाळलं नाही सोन्या. मी पहिला पण बारीक सांगितलं शाहीर नवीन आहे त्या अनुषंगाने मी कार्यक्रम करेन. तुला मी काही वाईट बोललो नाही बुवा. तू म्हटलंस की वाघाचा बोलले होते बुवा बोलले की नाही की वाघ आहे. वाघ जरी असलं तरी गवळण बघेल. काय मिळालं तुझी गवळण दाखवलीस. 50 फिरवल्या 108. कृष्णाने 108 फिरवलं पण बुवा मी 13 फिरवले. त्या सुद्धा प्रेमाच्या. कृष्णाच्या बुवा गवळणी 108 होत्या आणि 13 प्रेमाच्या होत्या. माझ्या अनुभव इंद्रदेवान भोगला तुला काय करायचंय. 33 कोटी देवांचा राजा म्हणतो हा देवेंद्र बुवा म्हणे चोर. कधी तुझ्या घरी आलो होतो सांग. विषय इंद्राचा गातोस तर इंद्र देवाला म्हण बुवा देवेंद्र चोर. मी जर चोरी केली ना तर तुझी बायको घेऊन जाईल मी. शंकराला त्या शंकराला साक्षात म्हणजे बुवांची नाही हो वा विषय. आणि मी त्याच्यात घुसलो ना तर सोलटवून ठेवीन तुला. मी ते सोडून दिलेलं. महिषासूर म्हणाला शंकराला साक्षात ए जातावाल्या तुझी बायको देतोस काय म्हणून. एवढा दैत्यावर होता आणि तू मला लोकतेगिरी शिकू नको बुवा म्हणून विषयाला विषय देतो. काय म्हणतो बघा नको. अरे धरून बुवा तुझं झालं यावर सोडलंय तुझ्याच शेजाऱ्यानं आणि घालवून दिली तुझी युगात राहिला नाही तुलाच मान. हे लिहिलेलं नाही बुवा माझ्याकडे. ही परमेश्वराची देणगी आहे. तू पक्क्या गुरुचा चेलास नाही तर छक्क्या गुरुचा चेलास मला फरक नाही पडत सांगून ठेवतो. आणि विषय बुवा म्हणाले बुवाचं काय ते चाल चाल ओ तसा बुरकालम ओ दिले आशिकी. याला मिळायला कोणाशी गेला नसेल काय नाही. तर आधी गाणं ऐक पहिलं नंतर दुसऱ्याला बोल बुवा. मी असं नाही म्हणत. मी सुद्धा म्हणजे लोकांचं ऐकून मोठा झालो. तुझ्यासारखा एकदम मी उडी मारली नाही म्हणून रंगमंचावर उभा आहे बुवा. मला छाकरीने माझ्या समोर मिळवायचं बुवा म्हणतो काय कानात पडलं याला वो म्हणतात चोरून आहे सत्याला. काय म्हणे ते समजा. लपून छपून घुसला घरामध्ये चोर. चोर 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 हा बुवा देवेंद्र चोर. असं इंद्राचा विषय आपण लिहिल्या. इंद्राचा आशय का मी कुठं म्हणतो मी तुझी कुठं चोरी केली. मी चोरी तर बायको चोरी ऐकत सांगतो. विषय गाणार आणि या म्हणतो मला नवीन बुवाना गुंडाळतो. तुला विषयाचा विषय इंजेक्शन कसं देतो बघ. रडशील घालत नाही पडली. अरे लाविला हिन हा घोर ठेवलं नाही उघडून दार. लाविला हिन हा घोर ठेवलं उघडून दार. वासनेच्या पायाशी तू हे बुवाई वासनेच्या पायाशी तू तोडलीस जीवनाची दोर. हा तुला विषय परत ऐक बुवा. बुवा म्हणे की बुवा चिडणार. मी चिडत कधीच नाही. मी कधीच नाही चिडत. शास्त्र गायला तर चिडायचं संबंधच येत नाही ना. म्हणून लावलीस जीवाला भोर ठेवलीस उघडून दार. वासनेच्या पायाशी तू तोडलीस जीवाची दोर. भोगला तुला देवेंद्र अरे भोगला तुला देवेंद्र उघडून दार. अरे गांड म्हणजे गाणं. इंद्राचा विषय बुवा तुला शास्त्र वाचन असेल तर तू पटवून घेशील.
अरे गाण मार 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 बुवाची गांडही मार गाण मार 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 बुवाची इंद्राची बायको पण सच्ची कशी बघू तिची इंद्राची बायको सच्ची बुवा म्हणतो देवेंद्र शास्त्राच्या ज्यावेळेस नारद मुनी इंद्रा म्हणजे इंद्र धर्माला सेवा केला होता त्यावेळेस गाणं सचीला आवडलं नाही ती म्हणते गाणं मार 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 बुवाच गाणं हे मार मला काय म्हणायचं बुवानं काय ऐकलं असेल तर त्याचं घेऊन होते बुवा विशाल बरं घेऊन जा आणि अजून म्हणतात दुसऱ्या वारीच्या बोलचे गणपती पावला सुंदर गणपती पावला रे पाक्या बोलच्या चेहऱ्या गेल्या दुसऱ्या वारी टोंटी कसे मारतो शहरावर स्टार्ट झालं त्याची स्टार्ट होतो स्टार्ट हा माता ठेवून चरणी तुझ्या जीव सुकावला काय म्हणाल होता बुवा हलवून हलवून हातात करतोस लांबना तुला थांब पण काय म्हणतो बुवा म्हणतो बुवा हलवून हलवून हातात करतोस लांबना जरा थांबना जरा थांबना आमचे वडील माहिती काय महाभारताचा विषय वा भीमाचं गर्वहरण करण्यासाठी हनुमंतांनी शेवटी आडवी ठेवलं होते मेले आता हनुमंत वडील कशी आता तुझी वडू बुवा काय म्हणतो भीमा जरा थांबना म्हणजे म्हणतो हलवून हलवून लांब गेलाय अरे हनुमंतान रस्त्यात टाकलं नदी शेपटीवर गोष्ट आहे चौथीच्या पोरांना आहे की नाही ते गर्वहरण करण्यासाठी भीमाचा बुवा शेपटी रस्त्यात टाकून देऊन मिळाल्या लांब कशी वडी तुझी वडू शेपटी म्हणून विषयाला विषय देतो बघ अरे या देवांचा इंद्र नाव हे चंद्र थांबना 31 कोटी देवांचा इंद्र नाव ते चंद्र थांबना काढी तुझा घामना काढी तुझा घामना तुझा काढी न घामना तुकडे घेणार याच्या नंतर आम्ही थोडं भारी पडेल म्हणजे अरे लागलेला टाका कधी घासून साही अरे सतरा घर फिरणारी माझ घरात राहील का शिव खाणारी बया
तू हक्षील केल्या या सोनापेक्षा हक्षील तुझे शेजारी दादारी ते सुद्धा बोलून घेऊन जातील तुला घरी म्हणून अरे तुझ्या हुशाऱ्या तुझ्याच साऱ्या याच्या हुशाऱ्या तुझ्याच साऱ्या कशात घाली नलो मग धरून नियम करीन नियम गांडीव मारी अर्जुनानं जेव्हा मारलं तो गांडीवरचा धनुष्य गांडीव नाव होतं त्याचं नाही तर तुझ्या माराय मला वेळ नाही बुवा तर मला सुटलेला म्हणतो मी सुद्धा कार्यक्रम करतो कोणाशी करतोस ते तिकडे घालून की मला फरक नाही पडत तुला माझ्या आता शाणा भेटलेला नाही म्हणून तुझी पाजवतोय जास्त अरे होता महादेव मोठा जाती आजच्या महादेवाची ही येडी पार्वती एक बुवा म्हणून काय म्हणतो बघ अरे भले भले भिजले घामानी अरे काही का सुकले रे मैदानी अरे भले भले भिजले घामानी काही का सुकले रे मैदानी याला लाजवी रे रवी अशी या देवेंद्राची वाणी नको तुझी मिरवू तुम्हाय नको तुझी फिरवू तुम्हाय माझ्या विना अय्या तुला किंमत काय माझ्या विना अय्या तुला किंमत काय
सुंदर आहे. नको तुझी मिरवूस माय माझ्या बिना अरे तुला किंमत नाही. बुवाने माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. बुवा व्यासपीठावर आहे, खोटं बोलणार नाही, चुकीचं आहे. प्रश्नाचं उत्तर दिलेलं चुकीचं आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आपण दिलं त्याने काय बोलले काय आपलं ऐकू नव्हतं. काहीच नाही ना बोललेले, काय चुकीचं आहे बोलले होय ना. नक्की असू दे. बुवांचा ग्रंथ बुवांच्या चोली म्हणजे चोली, आमचा ग्रंथ आमच्या चोली. आता बुवा एक आनंदाचा छंद बघा म्हणायचं काय. एकदा तरी जाऊ पंढरी सावया हरी. घाबरला होतो. चल फिरवेगा 1 2 3 4